कोपऱ्यात पोहोचवलं आणि त्याच वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. लाईव्ह टेलिकास्ट आपण यूट्यूबला जा, tennisKiki.in ला लॉग इन करा आणि प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वाचा आनंद घ्या. गेले 2 दिवस बायबाफ क्रीडा रसिकांनी देखील भरपूर प्रेम दिलं. प्रत्येक पर्वामध्ये ते सातत्यपूर्ण राहतं. आज तिसरा दिवस आहे. समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत नरेश ढोमे सर आणि बरोबरच आज पुण्यनगरीचा एक गोड आवाज उत्तम सावंत सर जोडले जात आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. बरोबरच आमचे गुणलेखक शोएब शेख आणि श्रेयस तेली यांचं देखील स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात होते. फार वेळ घेऊ नका. बाळा क्षीरसागर आणि बरोबरच शंतनू आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बाळा क्षीरसागर पाहायला मिळते. ऑल सेट पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. नियम तुम्हाला सर्वच तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील. वेळेचं बंधन असणार आहे. पहिलं षटक पहिल्या षटकासाठी संदेश दवणे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा थोडासा बाहेर गेलाय. मिड विकेटला जाईल बॉल. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा, खणखणीत चौकार. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा संदेश दवणेने टाकला आणि त्यावर स्ट्राईक एंडला असतानाच एक चांगला प्रहार केला. कारण पॉवर प्ले चालू आहे तर 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. रिपीट विकेटमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाही आणि तिथून मात्र सीमारेषा गाठली चेंडूने. पहिल्या चेंडूवर आलेल्या 4 धावा फलंदाजाला आत्मविश्वास देतील. संदेश तयार. दुसरा बॉल समोर डाऊन दी ग्राउंड खेळाय. फोर्स केलाय, ताकद लावली आहे. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅसिव्ह हिट 6. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसरा बॉल देखील स्लॉट मध्ये टाकला आणि समोर डाऊन दी ग्राउंड खूप चांगला फटका. लॉंग ऑफ क्लिअर केलं. षटकाराला 2 चेंडूंवर 2 मोठे फटके. सुरुवात धमाकेदार झाली. यावेळेला स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. अजून एक चौकार. पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी केली जाते. 2 चौकार 1 षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार. 4 धावा. संदेशवर आक्रमण केलंय. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. टिपिकल. अजून एक वेळेला गॅप शोधलाय. कव्हर स्वीपर कव्हर मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण अनुभवतोय. फलंदाजी तुफानी केली जाते. ज्या पद्धतीने सुरुवात केली फलंदाजाने स्ट्राईक एंडला आल्यानंतर तर हा सामना महत्वाचा आहे. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येतील सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे आणि तो फ्लाइंग स्टार्ट यावेळेला फलंदाजाने दिलाय. धावसंख्येचा वेग वाढेल. 18 धावा आहे धावफलकावर. ओडी विकेट. संदेश पुढचा चेंडू. अजून एक वेळेला मोठा फटका. डीप मिड विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये. हा देखील पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौथा चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ केलंय. 4 चौकार ठोकलेत. धावसंख्या पोहोचली आहे 22 वर. बिनबाद 22. उद्या सकाळीच ज्यावेळेला फलंदाजीसाठी आलाय क्रीडांगणामध्ये आल्यानंतर अंदाज घेतला असेल. सकाळी चहा घेतलाय त्यानंतर ठरवूनच आलाय. म्हणजे घरून येताना ठरवून आलाय फलंदाज असं म्हणायला हरकत नाहीये. आज जायचं आणि ज्या पद्धतीने सुरुवात करायची, आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी मोठी फटकेबाजी करायची आहे. आणि आता शेवटच्या बॉलवर देखील एक उत्तुंग षटकार आलाय. बरोबरच पहिलं षटक संपलंय. 28 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. पूर्णपणे गोलंदाजावर दबाव टाकलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्या ठिकाणी संदेश दवणे अतिशय नामांकित गोलंदाज आहे, मात्र त्याच्या विरोधात ज्या पद्धतीचा क्लास दाखवलाय आणि 28 धावा वसूल केलाय. मी तर म्हणे संदेश दवणेचा इथे क्लास घेतलाय शंतनूने.
पहिल्या 6 चेंडूंमध्ये 4 चौकार आले, 2 षटकार, बरोबरच 28 धावा. फ्लाइंग स्टार्ट, आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने बाळा क्षीरसागर फक्त या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत होता नॉन स्ट्राईक एंडवरून की शंतनू काय करतोय नेमकं. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनीचा बहुधा फॅन असावा, ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली, तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली. संघनायकावर देखील आता थोडासा दबाव असेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ज्यावेळेला 28 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्याची भरपाई केली जाईल का. पहिला बॉल इनसाइड आउट, फिल्डर आहे, दुसऱ्या षटकामध्ये भरपाई, गोल्डन डक. बाळा क्षीरसागर टीमचा कॅप्टन, पहिला चेंडू मागे जात असताना इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाहीये. एकही धाव न काढता बाद झालाय. 28 धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय, फलंदाज बाद. पहिल्या 6 चेंडूंवर शंतनूने 28 धावा काढल्या, मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेला जशी सुरुवात झाली होती, ती सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालेली नाहीये. बाळा क्षीरसागर टीमचा कॅप्टन पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित शिंदे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, उजव्या एसटीच्या बाहेर होता बॉल, थोडासा सरकला बाहेर, बरोबरच पॉइंटला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल घेतली. एक धाव घेत असताना खातं उघडलंय. धावसंख्या 29 वर पोहोचले आणि पॉवर प्ले मध्ये अमित शिंदेची रणनीती चांगली आहे, कारण त्याला माहिती आहे शंतनूच्या बॅटमधून धावा येत आहेत. पहिला बॉलवर सिंगल घेतली, धावसंख्या 29 वर, आणि शंतनूला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचाच बॉल समोर खेळाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात झाले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये गेला, तिथे त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सिंगल मिळते, सिंगल बरोबरच धावसंख्या 30. पॉवर प्ले मध्ये फ्लाइंग स्टार्ट आपण पाहत असतो की दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळेला पॉवर प्ले भेदणं, गॅप शोधणं तुमच्यासाठी सोपं असतं, आणि तिथे चांगली सुरुवात करून दिली गेली. बॅकफुटला गेलाय, स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे, कॅच पकडलाय, चांगला झेल, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, अमितला देखील परतावं लागेल. 30 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय रत्नदुर्ग हिटर्सला. 2 चेंडू फेस केले, एकच धाव काढू शकला अमित. थोडासा मागे आला, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटला अतिशय चपळाई दाखवली आणि एक सुरेख झेल या ठिकाणी टिपला गेला. बरोबरच दुसरा धक्का बसलाय. 30 धाबा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पहिली 2 षटकं भरपूर महत्वाची राहतील. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आले होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 आलेत. एक हादरा इथे दिलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज आनंदने थोडासा आनंद दिलाय. सुरुवात चांगली राहिली, परंतु सातत्य, निरंतरता आता भंग झाली आहे. आनंद ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेलाय, थोडासा बाहेर आला होता. पुन्हा बॅकफुटला एक पाऊल मागे टाकण्याचा प्रयत्न केला गेला. स्टंपच्या बाहेर, बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कोणतंही कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. समीर यष्टीच्या मागे आपण पाहतोय संघनायक आहे टीमचा. अप्पर कट, थर्ड मॅनला दिशा दिली आहे. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार येतोय. 4 धावा. यावेळेला मागच्या चेंडूवर देखील हेच करायचं होतं, परंतु ते यावेळेला शक्य झालंय, सहज शक्य झालं, कारण मागच्या चेंडूवर तो प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला गेला, तिथून मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु लगेचच पुढच्या बॉलवर आपला पवित्रा बदलला आणि चौकार वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावर 2 षटकं संपलेली आहेत. धावा झालेल्या आहेत 34 धावा झालेल्या आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये 28 होत्या. या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केला गेला. आनंदचं हे षटक खूप चांगलं राहिलं. पहिला सामना आहे आज डे 3 मध्ये. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम आपण अनुभवतोय आणि आज अखिल भारतीय खुला गट देखील आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये अनुभवायला मिळणार आहे. अनेक समीकरणं गुणतालिकेवर निर्भर असतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रकाश मडके सरांना, बरोबरच समीर जोशी सर आहेत. प्रकाश मडके सर जेवढे चांगले क्रिकेटर आहेत, पंचांच्या भूमिकेमध्ये देखील ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कामकाज करतात. अनुभवी खेळाडू आहे सचिन भोसले. पहिलाच बॉल हा पण फुल केलाय, गॅप मध्ये खेळाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. डीप मिड विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला. थ्रो त्याने चांगला केलाय, मात्र 2 धावा इथे रोखलेल्या नाहीयेत. दुहेरीने सुरुवात केली आहे षटकाची. सचिन भोसले, ॲडव्होकेट सचिन भोसले गोलंदाजीसाठी आलेत. लेदर क्रिकेट खूप चांगले खेळतात, आमचे चांगले मित्र आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगलं प्रावीण्य त्यांनी अलीकडच्या कालावधीमध्ये दाखवलंय. तर आज संघासाठी धावा रोखणं गरजेचं आहे. पुन्हा शफल झालाय. अभिला स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे. सिंगल मिळते, सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. बरोबरच धाव फलक देखील पुढे चालले. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 37 धावा. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे दोन्ही गुणलेखक शोएब शेख सर. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट साठी श्रेयस तेली, हे दोन्हीही गुणलेखक प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट देत आहेत. यावेळेला व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. टप्पापर्यंत बॉल थोडासा टर्न झाला, बाहेर निघणारा बॉल. पंच मात्र यावेळेला व्हाईट बॉल घोषित करतायत. बरोबर एक्स्ट्रा मिल. 38 धावा धाव फलकावर आहे. तिसरं षटक चालू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रायरेश्वर मावळासने लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की हा निर्णय अंगलट आलाय की काय, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आनंदने काही धावा रोखल्या. आता सचिन भोसलेला तेच करायचंय. टॅप केलाय बॉल, क्षेत्ररक्षक स्वतः तिथे दाखल झालाय, मात्र एक धाव इथे अर्जित होईल. शंतनूवर नजर असेल. काय सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये, त्याने आपला क्लास दाखवला आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 28 वसूल केल्या होत्या. 4 चौकार आणि 2 षटकार. विस्फोटक फलंदाजी. त्याच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत. मैदानाच्या चौफेर खेळा, मात्र या षटकामध्ये सचिन भोसलेच्या विरोधात त्याचा कस लागेल, कारण सचिन भोसलेकडे व्हेरिएशन आहे. यावेळेला लॉग ऑफ आहे. बॉल खाली पकडलाय झेल. याचाच उल्लेख केला की सचिन भोसलेच्या विरोधात थोडासा कस लागेल, कारण कसलेला गोलंदाज आहे. त्याने घेतले विकेट. तिसरा धक्का बसतोय. शंतनू ओयुटी आउट. 38 धावा, 3 गडी बाद. जेव्हा दोन्ही मातब्बर खेळाडू एकमेकांच्या समोर येतात, खरं तर फटका चांगला होता, लांबी गाठलेली नाहीये. लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफ थोडासा बाहेर आपण पाहिला. अगदी सहज झेल घेतला त्याने, सरळ हातात गेला. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे. वेलकम रोहितजी नांदुरकर सर. सकाळ सत्रातला टॉस त्यांच्या हस्ते आपण पाहिला आणि तेवढेच चांगले आमचे मित्र आहेत. प्रत्येक पर्वामध्ये ज्यावेळेला येतात आवर्जून भेटतात, प्रत्येक गोष्टीची विचारणा करतात आणि हा संपूर्ण मित्रपरिवार प्रहार प्रीमियर लीगमध्ये सर्वच आमचे आयोजक, सर्व आमची टीम भरपूर मेहनत घेत असतात. प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली जाते. वर्षातून 2 वेळेला ही स्पर्धा आयोजित होते. क्रिकेटचा हा सोहळा प्रत्येक वर्षामध्ये 2 वेळेला आपल्या भेटीला येतो. 6वं वर्ष आहे आणि 12वं पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता पाहायला मिळते. बरोबरच आपण प्रत्येक दिवशी पाहतोय अनेक अधिकारी, अनेक सहकारी, अनेक मित्र सदिच्छा भेट देण्यासाठी येतात, ज्यांना आदरणीय सचिन ढवळे सरांनी घडवलंय. त्यांच्या क्लासमधून मार्गदर्शन घेऊन अनेकांनी मोठमोठ्या पदांवर आपलं स्थान निर्माण केलं. असे अनेक मित्र रोजच भेट देतात. मॅचच्या दिशेने जाऊया. लेफ्ट हँडर आलाय, थोडीशी फ्लाईट दिली होती यावेळेला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेला बॅकवर्ड. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालाय, मात्र याचाच वापर करत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी बरोबर धाव फलक 41 झालाय. जसा लेफ्ट हँडर आला, सचिन भोसलेने आपला रनअप देखील थोडासा कमी केलाय. त्याच्यासाठी तो स्पिन अटॅक करतोय. ओहो, बाहेर निघणारा बॉल होता, ऑफ कटर टाकलाय. टप्पापर्यंत थोडासा बॉल राईज झाला, बाउन्स मिळाला बॉलला. बरोबरच जो बाहेर जाणारा बॉल होता तो ऑन साईडला खेळला गेला. खेचून आणला असं म्हणायला देखील हरकत नाहीये. अगेन्स्ट द टर्न खेळणं तेवढंसं सोपं होत नाही. ज्यावेळेला तुम्ही अगेन्स्ट द टर्न खेळता त्यावेळेला नजर, हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे.
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेक असे खेळाडू पाहिलेले आहेत, प्रामुख्याने डावखुरी हाताचे खेळाडू जे अगेन्स्ट द टर्न खेळताना देखील तेवढ्याच तत्परतेने फटक्यांची सजावट करतात. धावफलकावर धावा आहेत 42 धावा, 42 लॉस ऑफ 3 विकेट्स, 42 रन 3 विकेट के नुकसान पर. 3 षटकांचा खेळ संपलाय. सचिन भोसलेने धावा रोखल्या, विकेट घेतली, खास करून शंतनूची विकेट जो महत्वाचा फलंदाज सेट झाला होता त्याला बाद करण्यामध्ये यश आलं. म्हणजेच आता रायरेश्वर मावळासने पुन्हा एकदा या पहिल्या डावमध्ये शिरकाव केलाय. धावसंख्या 42, 3 षटकानंतर अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. आनंदला पुन्हा पाचारण केलंय. आनंदचा पहिलाच चेंडू वाईड यॉर्कर टाकलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नजर नव्हती बॉलवर, ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, मात्र या बॉलने टाटा बाय बाय करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन आपलं स्थान निर्माण केलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली इथे. आनंद प्रभावी ठरतोय या डावामध्ये रायरेश्वर मावळाकडून. पुन्हा तेच पाहायला मिळालं. पुढे सरसावलाय फलंदाज स्ट्राईक एंडला खेळत असताना, मात्र कोणत्याही धावा आतापर्यंतच्या 2 चेंडूंवर आलेल्या नाहीयेत. कमबॅक आणि वेलकम बॅक. क्रिकेटमध्ये हेच तर घडतं, ज्यावेळेला एखाद्या षटकामध्ये मोठी सुरुवात होते किंवा भरपूर धावा येतात त्यानंतर तिथून कमबॅक करणं हे महत्वाचं असतं आणि सध्या रायरेश्वर मावळाजने ते कमबॅक करायला सुरुवात केली आहे. अजून एक वेळेला जोरदार बॅट फिरवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेगला गेला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते, सिंगलने धावफलकावर धावा झालेले आहेत 43 धावा. चौथ्या षटकाचा खेळ पहिल्या षटकामध्ये 28 आल्या होत्या, जिथे 4 चौकार आपण पाहिले. चौफेर खेळला शंतनू, 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकले. मात्र तिसऱ्या षटकामध्ये सचिन भोसले आला आणि त्याने त्याची विकेट घेतली आणि त्याने सांगितलं की आमच्याकडे देखील गोलंदाजीमध्ये भरपूर खोली आहे आणि त्याचा वापर आम्ही करत असताना काही विकेट्स घेऊ. गौरव आहे स्ट्राईक एंडला, समोर आहे आनंद. फोर्थ विकेट उजव्या हाताने, हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली. गली बॅकवर्ड पॉइंट. त्याचबरोबर आपण पाहिलं तर फ्लाय स्लिप, शॉर्ट हँडमॅन इथे देखील क्षेत्ररक्षक लाभलेला आहे. सध्या फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो फ्लाय स्लिप होता, पुन्हा इकडे आलाय. तिथे देखील तो फ्लाय स्लिपच असणार आहे लेफ्ट हँडरसाठी. 44 आहे 3 गडी बाद. पहिल्या डावाचा की चौथं षटक आपण अनुभवतोय पहिल्याच मॅच मध्ये. डे 3 मधला पहिला सामना. आनंद तयार, फुल लेंथ होता, पुढे गेला होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने थोडीशी चूक केली, बॉल थांबवू शकला असता मात्र त्याचा प्रयत्न कमी पडलाय. बरोबरच 2 धावांची इथे हमी मिळाली आहे. दुहेरी बरोबर धावफलक 46 वर पोहोचलाय. 50च्या दिशेने, सांघिक अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल केली जाते. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला गेला रायरेश्वर मावळाच्या संघनायकाकडून की आम्ही क्षेत्र आनंद यार पुढे सरसावला, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. यष्टीरक्षकाने झेल टिपलेला आहे. चौथा धक्का बसेल रत्नदुर्ग हिटर्सला. समीरने झेल टिपलाय, फलंदाज बाद झाला. अतुलला परतावं लागेल. काही काळ संघर्ष केला त्याने. पहिल्या 2 चेंडूंवर तो बेट झाला होता. तिसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र त्याला 2 धावा मिळाल्या होत्या आणि पुन्हा स्ट्राईक एंडला आल्यानंतर मात्र तोच प्रयत्न त्याने केला जिथे मिस टाइम झाला. टॉपेज आणि बरोबरच यष्टीरक्षक समीर तुपेने कोणतीही चूक केलेली नाहीये. चांगला झेल टिपला, फलंदाज बाद झालाय. चौथा धक्का बसतोय. 46 आहे धावफलकावर, 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. बरोबरच 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 नंतर 46, पहिल्या ओव्हर नंतर 28 होत्या आणि तिथून मात्र पुढच्या 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावा आलेल्या आहेत पुढच्या 18 बॉलमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या आणि यातून दिसून येते की गोलंदाजांनी कमबॅक केलं. नवीन फलंदाज वैभव, वेलकम रॉनी. रॉनी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. जागा बनवली आहे, गॅप शोधलाय, हवाई हल्ला केलाय, डीप विकेटच्या बाहेर. पहिलाच बॉल सचिन भोसलेचा फेकून दिलाय षटकारासाठी. सचिन भोसलेने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तो थोडासा फसलाय, जागेवरून बाहेर गेला. पाहिलं होतं डीप मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे.
कारण डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर आहे, दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला थोडासा बाहेर ठेवलाय आणि बरोबरच हा फ्लाइट होता स्ट्रोक, षटकार मिळालाय. गौरव सोनवणे उंच खेळाडू आहे, ताकद आहे, ताकदीचा वापर केला होता. मात्र सचिन भोसले पुढच्या चेंडूवर कशा पद्धतीने कमबॅक करणार, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, लवकर कमिट झाला, कोणताही संपर्क नाहीये, बॉल जाईल नॉट बॉल. सचिन भोसलेला माहिती आहे की कसं कमबॅक करायचं. 17 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली, बहुधा एबी डिव्हिलियर्सचा फॅन असावा. अलीकडे आपण पाहिलं तर रिषभ पंत देखील 17 नंबरची जर्सी परिधान करतो. पुन्हा एक वेळेला समोर खेळायचा प्रयत्न, काव कॉर्नरला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय झेल, गौरवचा संपेल खेळ, 5वा धक्का बसतोय, फलंदाज होतोय बाद. षटकार मारल्यानंतर विकेट घेणं हे समीकरण आपण सचिन भोसलेचं पाहिलं मागच्या षटकामध्ये देखील. ज्यावेळेला त्यांनी गोलंदाजी केली, शंतनूने त्याच्या विरोधात एक चांगला फटका सजवला, मात्र त्यानंतर त्याने त्याची विकेट घेतली आणि इथे देखील तेच झालं. मागच्या बॉलवर चांगला फटका खेळला गेला होता, मात्र पुढच्या चेंडूवर आपल्या रणनीतीमध्ये बदल केला, विकेट घेतली आहे. बरोबरच आपण जाऊया धावफलकावर. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 52 धावा. सांघिक अर्धशतक इथे पूर्ण झालंय रत्नदुर्ग हिटरचं. पहिला डाव जसा संपेल पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघनायक तयार राहतील. टॉस होईल तिथे. अजून एक चांगला बॉल. लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे, अनेक इन्व्हिटेशनच्या मॅच तो खेळलेला आहे. पेशाने वकील आहे, परंतु तेवढा चांगला क्रिकेटर आहे. विजयदुर्ग आणि शिवनेरी रॉयल्स या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना असेल. ओहो हो, लेन बॉल आहे, लेन बॉल आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. चौथ्या स्टंपवरून बॉल बाहेर काढल्या, हलकंसं अपील केलं गेलं पंचांकडे, मात्र पंचांनी ते स्पष्ट नकार दिला. कमबॅक, कमबॅक, वेलकम बॅक आणि कमबॅक या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. सचिन भोसलेने सध्या तेच करून दाखवलंय. एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतरचे चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलेत, भरपूर बाहेर व्हेरिएशन, परंतु यावेळेला मात्र चूक झाली. पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबरच धावफलक 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक 28 धावांचं होतं. पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा मी कॉल करीन. विजयदुर्ग आणि शिवनेरी रॉयल्स दोन्ही टीमचे संघनायक आपल्याला तयार राहायचे. अमोल गावडे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण तयार राहा. बरोबरच आपण पाहतोय या स्पर्धेच्या आयोजनामध्ये, या स्पर्धेच्या उभारणीमध्ये एक मोलाचं योगदान आणि बरोबरच तेवढाच चांगला एक दमदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, सुदर्शन दमदार केदार यांचं आगमन झालंय. वेलकम सुदर्शनजी, आपलं स्वागत आहे. प्रहार प्रीमियर लीग त्यांच्याबरोबरच कायदे तज्ज्ञ आणि आमचे मित्र ॲडव्होकेट अजय धाकतुडी सर देखील आलेले आहे. सर, आपले देखील स्वागत आहे. सुप्रभात. हे आमच्या दोन्ही मित्रांचं आम्ही स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 53 धावा 5 गडी बाद. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, वन कॅच, अप्रतिम, निव्वळ अप्रतिम झेल टिपलाय. डीप स्क्वेअर लेगला होता ऋषी गीते, त्याने झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. 6वा धक्का 53 या धावसंख्येवर बसलाय रत्नदुर्ग हिटर्सला. पुढच्या सामन्यामध्ये या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण पुन्हा खेळताना पाहणार आहोत. सध्या आपल्या टीम सोबत जोडले गेले, चर्चा करतात की या पुढच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीची रणनीती आपल्याला करायची आहे. कालच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. काल 39 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. क्रिकेटवरचं त्यांचं असणारं हे निस्सीम प्रेम प्रत्येक पर्वामध्ये आपण अनुभवलंय. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळावर नुकतंच उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली. ही देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. पुणे जिल्ह्याचा क्रिकेट विकासाची गती अजून चांगल्या पद्धतीने धारण करेल.
समोर खेळ आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोनच धावा इथे मिळणार आहेत. असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर जाईल बॉल, मात्र आउटफील्डला थोडासा स्लो झाला बॉल. लॉफ्ट केला होता समोर, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहिलं, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकलेला नाहीये. 2 धावा मिळतात, बरोबरने धाव फलक आहे 55 वर. काय सुरुवात केली होती आणि तिथून जे कमबॅक केलं, अप्पर कट, थर्डमॅनला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय, तुर्तास बॉल थांबवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. बॉल आतमध्ये ढकलला, बॅकअप दिला गेलाय. दुसरा खेळाडू तिथे पोहोचला, हे गरजेचं आहे. जेव्हा तुमचा एखादा खेळाडू भरपूर अंतर कापून धावत असतो त्या बॉलपर्यंत जाण्यासाठी, अशा वेळेला तिथे जवळपास असणारा खेळाडू तिथे पोहोचणं हे देखील गरजेचं राहतं. कारण जर एक क्षेत्ररक्षक बॉल आतमध्ये ढकलून बाहेर गेला सीमारेषेच्या, तर तो बॉल लगेच थ्रो करण्यासाठी दुसरा तिथे उपस्थित असणं गरजेचं असतं. काही वेळेला आपण पाहतो रिले थ्रो केले जातात क्रिकेटमध्ये. या बिला निर्धाव आलाय, 2 धावा या आधीच्या बॉलवर. 57ला 6 आहेत. सुरुवात चांगली, कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण करतो पण ती सातत्य असणं गरजेचं आहे. इथे मात्र ते सातत्य फलंदाजांना राखता आलं नाही. संघनायक 0वर बाद झाला. स्लो टाकला होता, कमी गतीचा बॉल, बॉल जाईल काऊ कॉर्नरला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय, थ्रो करेल यष्टीरक्षकाच्या दिशेने, मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न. एका साईडला दोन्ही फलंदाज आहेत आणि मोये मोये तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, मात्र बाद झालाय. आणि आता पहिल्या डावामध्ये तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अजून एक विकेट मिळते आहे. थोडीशी नाराजी व्यक्त केली. प्रवीणला परतावं लागलं. प्रवीण थोडासा नाराज आहे, खांदे खालावलेत. शेवटचा बॉल आहे, चला फलंदाज लवकर बाहेर चला, आपल्याकडे फार वेळ नाहीये. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर 2 मिळाल्यात, बरोबरच 6 षटकांचा गेम संपलाय. 61 धावा झालेल्या आहेत रत्नदुर्ग हिटरच्या. 62 धावांचं लक्ष असेल. चला पुढच्या सामन्याचा टॉस होईल, विजयदुर्ग वर्सेस शिवनेरी. या 2 संघांच्या दरम्यान हा टॉस होणार आहे. शिवनेरी रॉयल्स विजयदुर्ग लायन्स आणि शिवनेरी रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे, 61 झाल्यात, 62चं लक्ष असणार आहे रायरेश्वर मावळ्याच्या समोर. जाऊया टॉस साठी, जिथे आज समालोचन कक्षामध्ये पुण्यनगरीचा अजून एक गोड आवाज, ज्यांचा सकाळी आम्ही उल्लेख केला, उत्तम सावंत सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. आज त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. बरोबरच आता ते टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील. दोन्ही संघनायक तिथे पोहोचणार आहेत. आणि ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये एक सदाबहार आवाज, अलंकारिक शब्दाचे धनी आदरणीय नरेश डोमे सर आपण ऐकू. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. सचिन डवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी आयोजित प्रहार प्रीमियर लीग 2025 12वा पर्व, तिसरा दिवस. धन्यवाद. ठीक. हॅलो 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 या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय, नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025च्या 12व्या पर्वात आपण पाहिलं तर आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसरा मॅचचा
टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. विजयदुर्ग लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवनेरी रॉयल्स या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांना या ठिकाणी आपण निमंत्रित करतोय. आदरणीय प्रकाशजी मडके सरांना विनंती असेल आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. आदरणीय प्रकाशजी मडके सरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण या ठिकाणी संपन्न करतो. आपण ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा अगदी 12व्या पर्वामध्ये एक सक्सेसफुल टुर्नामेंट आपण इथे पाहतोय आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन ठिकाणी उपस्थित आहेत. शिवनेरी संघाचे कॅप्टन इथे कॉल करतायत. अकॅडमिक कॉल. टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि टॉस जिंकलेला आहे प्रथमतः शिवनेरी टीमनं. काय निर्णय? आम्ही फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतो. फलंदाजी. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय गेली 3 दिवस संपन्न होताना पाहायला मिळते. कसं वाटतं या स्पर्धेत खेळून आणि या स्पर्धेत आता प्रथमतः बॅटिंग करताना किती धावांचं टार्गेट द्याल, काय सांगाल? आमचं 75 रनांचं टार्गेट आहे. खेळायला खूप छान वाटते. आमची लास्टची मॅच आहे आणि आम्ही शेवट गोल करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि तुमच्या टीमला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचे किती धावांपर्यंत डिफीट कराल, काय सांगाल आणि स्पर्धेच्या आयोजना नियोजनाबद्दल काय सांगाल? मी पण टॉस जिंकला असतं तर गेंदबाजीच घेणार होतो. त्याच्यामुळं टॉस मॅटर नव्हता करीत आणि बोलायचं झालं तर त्यांना 50 ते 55 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आपलं प्रीमियर लीग दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि ते अजूनही वाढन अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर होते. शिवनेरी संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी टीमला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. टॉस बॉक्समध्ये आपण थांबतोय आणि मॅचचं समालोचन आपण ऐकतोय कॉमेंट्री बॉक्समधून. पुन्हा एकदा ऐकूयात अलंकारिक शब्दांचे बादशाह आदरणीय नरेशजी डोमे सरांना. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग, अर्थातच सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, सचिन ढवळेस फाउंडेशन, सचिन ढवळेस पब्लिकेशन, सचिन ढवळेस बुक स्टॉल यांच्या माध्यमातून अर्थात सचिन ढवळे सरांनी त्यांच्या संकल्पनेतून उभा केलेला हा महोत्सव आहे. प्रहार प्रीमियर लीग. यस 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 टॅकन. फलंदाज होईल बाद. पहिल्या षटकामध्ये रायरेश्वर मावळाजला मोठा धक्का, मोठा धक्का. विशाल इथे बाद होणार आहे. धावफलकावरती 0 धावा आहेत. शून्यात सुरुवात करावी लागणार आहे. सुरुवात कोणाची निश्चित छोटी असते. हातात 0 असतात ज्यावेळेस सुरू करतो आपण. पण जसा जसा प्रवास पुढे जात राहतो निश्चित प्रकारे आपल्या आयुष्याला देखील एक वेगळी कलाटणी मिळते. परंतु कधी जर मध्यावरती आल्यानंतर मागं वळून बघितलं आणि आपल्याला असं वाटलं की हा किती मोठं अथांग साम्राज्य तयार झालेलं आहे, तर निश्चित तुम्ही प्रगतीच्या शिखरावरती जात आहात. तर पाहायचं इथे शून्यातून सुरुवात झालेली आहे. आदरणीय सचिन ढवळे सर असंच एक व्यक्तिमत्व आहे. एक अत्यंत हुशार विद्यार्थी आपलं शैक्षणिक करिअर पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आणि यश देखील मिळतं, परंतु तयारी करत असतानाच असं जाणवतं की नाही या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते त्या विद्यार्थ्यांसाठी दिलं पाहिजे. आपण एक अधिकारी बनू, परंतु असे असंख्य अधिकारी आपण तयार करू शकतो. हा जो आत्मविश्वास त्या वयात त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याच माध्यमातून ही सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीची उभारणी झाली, स्थापना झाली. सुरुवात छोटी होती, मात्र अथक परिश्रम, मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावरती आज सचिन ढवळे सर महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. मराठी भाषा जिथे जिथे पोहोचलेली आहे तिथे तिथे सचिन ढवळे सर पोहोचलेले आहेत. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरती आणि मेहनतीच्या जोरावरती त्यांनी निर्माण केलेले हे साम्राज्य आपण निश्चित प्रकारे बघू शकतो. अनेक अधिकारी आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली उभे राहिलेत.
हा थक्क करणारा प्रवास आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 2 धावा. मात्र एक गडी बाद 2 बाळा क्षीरसागर संघनायक गोलंदाजी मार्कवरती. रायरेश्वर मावळाज आणि रत्नदुर्ग हिटर्स या दोन संघामध्ये ही मॅच आपण बघू शकतो. या अगोदर रत्नदुर्ग हिटर्सनं 2 सामने जिंकलेले आहेत आणि त्यातही आपण पाहिले की 2 सामने जिंकताना मागचा कालचा जो सामना होता तो प्रचंड वेगवान सामना होता. मात्र तिसऱ्या षटकामध्येच त्यांनी विजयावरती शिक्कामोर्तब केलेलं आपण पाहिलं. यस, चांगला फटका आहे कव्हर पॉइंटला. सुंदर स्क्वेअर कट मिळतायत 4 धावा. चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 6 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच असेल आणि धावफलक दाखवतोय 6 धावा. एक यश जरूर मिळाले बाळा क्षीरसागरला. मात्र त्यानंतर थोडीशी सावधानता बाळगलेली आहे आणि लगेचच मोठे फटके खेचत इथे पुन्हा एकदा झेप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. रत्नदुर्ग हिटर्सनं बनवल्या होत्या 6 षटकामध्ये 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 61 धावा. आज त्यांची देखील फलंदाजी कोलॅप्स झाली. मोठा धावफलक येऊ शकलेला नाहीये. काल 100 धावा उभ्या राहिल्या होत्या. पाठलाग करताना 94 धावा आपण पाहिल्यात. त्यामुळे हाय रन चेस इथे पॉसिबल आहे. 85-86 धावांचा पाठलाग 6 षटकामध्ये इथे शक्य झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 61 धावा सुरक्षित आहेत का असा प्रश्न प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये तयार होऊ शकतो. मात्र या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे हे यानंतर आपल्याला जरूर लक्षात येईल. ही मॅच ज्यावेळेस संपणार आहे. सुरुवात चांगली होते. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत मात्र 6. एक गडी बाद 6. बाळा क्षीरसागर चांगलं षटक. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात. लॉफ केला चेंडू. फुल टॉस होता. लॉंग ऑफला इथे मिळत आहे 4. कणखणीत चौकार. रायरेश्वर मावळा संघ या आधीच ते अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहेत. गटामध्ये टॉप करायचं असेल तर त्यांना ही मॅच जिंकायची. तर रत्नदुर्ग हिटर्स जर हा सामना जिंकतायत तर डेफिनेटली ते दुसऱ्या क्रमांकावरती येणार आहेत. कारण त्यांचा नेट रन रेट या अगोदरही चांगला आहे. या सामन्यामधून ते अधिक चांगला रन रेट घेऊन पुढे येतील. सामना जिंकला तर दुसऱ्या क्रमांकावरती रत्नदुर्ग हिटर्स पोहोचतील. मात्र रायरेश्वर मावळा जिंकले तर ते सुद्धा एक पोझिशन वरती पोहोचतील पहिल्या क्रमांकावरती. आणि म्हणूनच या मॅचला या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तुम्ही तुमच्या गटातल्या पोझिशनवरती तुमच्या क्वार्टर फायनल ठरणार आहेत. पुढे तुमची मॅच कोणत्या संघाबरोबर बाद फेरीमध्ये होणार आहे हे तुमच्या गटातल्या पोझिशनवरती ठरणार आहे. आणि त्यामुळंच ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची. अर्थात दोन्ही संघांसाठी गमावण्यासारखं काही नाहीये कारण ते क्वालिफायर झालेले आहेत. त्यांना अंतिम 8 मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. मात्र रत्नदुर्ग हिटर्सला दुसऱ्या क्रमांकावरती यायचे. ते सध्या 4थ्या क्रमांकावरती आहेत आणि रायरेश्वर मावळा सध्या दुसऱ्या क्रमांकावरती. त्यांना पहिल्या क्रमांकावरती जायचंय. आखूट टप्प्याचा चेंडू. सुंदर चौकार. या षटकामध्ये चौकारांचा पडलेला पाऊस. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 18 धावा. चांगली सुरुवात आहे. 61 धावांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 10.17च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. तर इथे पहिल्या षटकामध्ये जरूर मागे होते. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारण्याचा प्रयत्न इथे रायरेश्वर मावळाचा दिसतोय. यस 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 इथे बघतोय आपण चांगला फटका आणि 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 इथे मिळताय 4. लागोपाठचा 4था चौकार. 3 चौकारांसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. तुम्ही लागोपाठ 3 चौकार खेळा, लागोपाठ 3 षटकार खेळा, लागोपाठ 3 विकेट काढा. 500 रुपये सरांकडून फिक्स आहे आणि मला वाटतं ते फिक्स डिपॉझिट केलेलं आहे फलंदाज अर्थातच सचिन भोसले. 2 मॅच मध्ये सचिन भोसलेला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे. आणि पुन्हा एकदा 5वा चौकार. लागोपाठचा 5वा. सचिन भोसले. जबरदस्त फलंदाजी आणि निश्चित सचिन भोसले फलंदाजी अगदी छान करतायत. डाव अत्यंत सुंदर सजवतायत. त्यांचा आयुष्याचा दुसरा डाव देखील काही दिवसात सुरू होतोय.
आणि लागोपाठचा 6वा चौकार. तर बघायचंय पंच. फटका कुठून खेळला हे बघायचंय. 6वा चौकार इथे आलेला आहे. मला वाटतं हा एक मोठा पराक्रम आहे. बॉब विलिसला कृष्णमाचारी श्रीकांतनं 6 चौकार मारलेले आहेत लागोपाठ. लान्स क्लुझनरनं अजित आगरकरला मारलेले आहेत. लागोपाठचे 6 चौकार. 1983 साली इंग्लंडमध्ये आपण खेळत होतो वर्ल्ड कप. त्यावेळेस इंग्लंड विरुद्ध मॅच होती. भारतीय संघ एकदम पराभवाच्या छायेत होता आणि श्रीकांत बॅटिंगला गेलेला होता आणि त्या ताबडतोड बॅटिंगसाठी तो प्रसिद्ध आहे. बॉब विलिस समोर होता. त्याने पुन्हा धपाधप मारायला सुरुवात केली आणि पुन्हा त्याला लागोपाठ 4 चौकार मारले. यस, तिसऱ्या पंचांना चेक करायचे आहेत. तिसऱ्या पंचांना चेक करायचं आहे की फटका कोठून खेळलेला आहे. तो जर विकेटच्या बाहेर असेल खेळाडू तर तिथे बॉल डॉट होईल, काउंट बॉल होईल, मात्र त्यावरती धावा मिळणार नाहीत. इथे सचिन भोसलेचा हा 6वा चौकार होता आणि एका षटकामध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम देखील या मैदानामध्ये आपण झालेला बघतोय. सुंदर गोलंदाज थांबा, अजून झालेला नाहीये. 6 मारलेत त्याने, मात्र 6वा षटकार व्हॅलिड आहे का याचं उत्तर आपल्याला तिसऱ्या पंचांकडून अपेक्षित आहे. पीसीआर रूम मधून ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आपणही ती वाट बघतोय की केव्हा हा निर्णय पंचांकडे पोहोचतोय. आपण चर्चा करत होतो खरं तर शून्यातून साम्राज्य उभं करण्याची. पहिला फलंदाज शून्यावरती रायरेश्वर मावळाचा बाद झाला होता. छत्रपती शिवरायांनी साम्राज्य उभारलं, स्वराज्य उभं केलं. रायरेश्वराच्या मंदिरावरती, पिंडीवरती त्यांनी आपला रक्ताचा अभिषेक केला आणि प्रतिज्ञा केली. तर त्यावेळेस त्यांच्या मनात काय असेल. 3-4 सवंगडी त्यांच्या बरोबर आहे आणि ते अभिषेक करतायत. वय मात्र उन्हपुरं 12-13 वर्षांचं असेल, 15-16 वर्षाचं वय असेल. चौकार आहे, चौकार व्हॅलिड आहे. 6 चौकार लागोपाठ ठोकण्याचा पराक्रम इथे या मैदानामध्ये आपण बघू शकतो. सचिन भोसले. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे. इथे अपील जोरदार आहे. पंचांवरती मात्र कुठलाही परिणाम नाहीये. बॅटची कड घेतलेली आहे का हे चेक करायचंय का बघायचंय. एज तर आहे, बॅटची कड घेतलेली आहे, मात्र केड केव्हा घेतली ते बघायचंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. पहिलाच चेंडू होता या षटकातला. चेंडू पडला कुठे, बॅटला स्पर्श करून जमिनीवरती पडलाय की जमिनीवरती पडल्यानंतर बॅटवरती आलेला आहे हे बघायचंय. त्याला आपण प्लम म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये धावफलकावरती मात्र 30 धावा आहेत. तिसरं षटक येणं सुरू होतंय. आपण चर्चा करत होतो की शून्यातून विश्व साकारणं काय असतं. 4 सवंगडी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा करताय. समोर सल्तनती कोण आहेत. मोगल आहेत, निजाम आहेत, कुतुबशाह आहे, आदिलशाह आहे. या मोठ्या सल्तनती आहेत ज्यांच्याकडे प्रचंड मोठमोठ्या फौजा आहेत, मोठमोठे सरदार आहेत. फलंदाज बाद आहे, धक्का बसेल. त्या मोठ्या सल्तनतींबरोबर अशा प्रकारची प्रतिज्ञा करणं, त्यांच्या विरोधात अशा प्रकारची प्रतिज्ञा करणं हा शुद्ध वेडेपणा होता. कुणी असेल, आता आपल्या घरात जरी आपण काही आपला भविष्यातला निर्णय सांगितला तर घरचे पण आपल्याला तसंच करतात, वेड्यात काढतात. हे तुला शक्य आहे का, तुझं काम आहे का. पण मनाचा निग्रह पक्का असेल तर कुठलंही काम, सुरुवात छोटी असते मात्र आपण ते करत जातो, सातत्यानं करत जातो, चिकाटीनं उभं राहतो.
त्यावेळेस निश्चित असंच एक मोठं साम्राज्य तयार होतं. त्यामुळं आपण सुरुवात करतोय, कॉन्फिडन्स फक्त पाहिजे तुमच्याकडे, आत्मविश्वास पाहिजे. कुठेही सुरुवात करा, कोणतंही काम हातात घ्या, पण तिथे प्रामाणिकपणे त्यामध्ये स्वतःला झोकून द्या. यश तुमच्या पायावरती लोळण घातल्याशिवाय राहणार नाही. जाऊया मैदानामध्ये, जिथे अजून एक बॉल आपल्याला बघायला मिळतोय डाव्या यष्टीवरती. सातत्यानं बाळा क्षीरसागरचा मारा आहे इथे. चांगला चेंडू ठरेल, निर्धाव चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं, पहिल्या षटकामध्ये बाळानं यश मिळवलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बाळाला यश मिळतंय. एक मात्र संघनायक आहे असा की पडलेला डाव पुन्हा उभा करण्याची त्याच्या क्षमता आहे. यावेळेस चेंडू थोडासा भरकटला, तो एकाच टप्प्यावरती एकाच लाईनवरती तुम्ही डाव्या यष्टीवरती सातत्यानं गोलंदाजी करू शकत नाहीत. तिथे थोडा जरी तुमच्याकडून लाईन चुकली तरी वाईड होण्याची शक्यता असते. तेच बघायला मिळालं इथे. पुन्हा एकदा बाळा क्षीरसागर धावफलकावरती धावा. यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता, आतमध्ये आला जरूर, मात्र बचावला फलंदाज. यष्टांना हलकासा मिस करत चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. धावफलक पुढे पोहोचणार आहे 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 31 लॉस ऑफ 2 विकेट. अजून 30 धावांची गरज आहे. षटकाची सांगता होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 32 धावा. काय गोलंदाजी, 33 धावा काय गोलंदाजी राहिलेली बाळा क्षीरसागरची. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला होता, 6 धावा आल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एक फलंदाज बाद केलेला आहे आणि धावा खर्च केलेल्या आहेत मात्र 3 धावा. 2 षटकं टाकली, 9 धावा देत 2 गडी बाद केले संघनायकानं आणि टीमला परत त्याने सामन्यामध्ये आणलेलं आहे. 6 षटकांच्या मॅचमध्ये 61 धावांची गरज असताना 2 षटकामध्ये 30 धावा फलकावरती होत्या. म्हणजे सामना हातातून निसटल्याच जमा होता, मात्र तिथून संघनायकाने पुन्हा खेचून आणलेला आहे. हा चढ उतार आपल्याला नेहमीच या स्पर्धेमध्ये आम्हाला भावून गेलेला आहे की सातत्यानं प्रत्येक मॅच ज्यावेळेस आपण बघतो की अशा प्रकारच्या कुठल्या कॉर्पोरेट मॅचेस असतात, कुठल्या आस्थापनेतील खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असतात, तर बऱ्याचशा मॅच वन साइड होतात, एकतर्फी होतात. पहिल्या दिवशी आम्ही बघितलं दोन्ही डावांमध्ये 6-6 षटकं पूर्ण खेळली गेली. काल आम्ही बघितलं, काल 1-2 मॅच अशा होत्या की त्या थोड्या लवकर संपल्या, मात्र तिथे रन काही छोट्या रन नव्हत्या, मोठ्या रन चेस होत्या. यावेळेस खराब चेंडू आहे, वाईड इथे होतोय आणि 4 धावा देखील, 5 धावा इथे मिळतील एकाच चेंडूवरती. संघनायक इथे कमावतोय, संघनायक सामन्याला परत आणतोय ना, इतर गोलंदाज मात्र त्याच्यावरती पाणी फिरवत आहेत. असं चित्र आपण बघतो या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 6, केवळ 6. दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसरं षटक सुरू झालं होतं बाळासाहेब सागरनं, परत धावा रोखल्या, 3 धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये परत सुरुवात झालेली आहे. यस, मोठा फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक खेल कॅच, सचिन भोसले बाद. तिसरा धक्का असेल, रन मशीन इथे बाद होतोय. 6 चौकार लागोपाठ सचिन भोसलेचे आणि सचिन भोसले बाद होऊन परतलेला आहे. 38 वरती तिसरा फलंदाज होईल बाद. रायरेश्वर मावळाचा या अगोदर 4 पैकी 3 मॅचेस रायरेश्वर मावळाजनं आपल्या खिशात टाकलेले आहेत.
त्यापैकी 2 मॅचेसला मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे सचिन भोसले. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. पाहूया ही विकेट नवसंजीवनी देईल का, ही विकेट परत एकदा सामन्यात घेऊन येईल का रत्नदुर्ग हिटर्सला. नवीन फलंदाज समीर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होणार आहेत. समीर, सामना गोलंदाजाचा तिथे होणार आहे. गोलंदाज प्रवीण. यश मिळाले, पहिला चेंडू वाईड होता, त्यावरती 4. आता एका षटकामध्ये 10 धावा आपल्याला रोखायच्यात. अशा परिस्थितीमध्ये अशा 5-5 धावा. ओहो, व्हॉट अ बॉल, लेंथ बॉल, उजव्या यष्टीवरचा यॉर्कर आणि इथे फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. काय कमबॅक आहे प्रवीणचं. पहिला चेंडू पूर्ण भरकटला होता, 5 धावा तिथे आल्या होत्या. पुढच्या दोन्ही चेंडूवरती 2 फलंदाज बाद केले, समीर आणि सचिन भोसले. मोठ्या विकेट्स आहेत प्रवीणला. धाव फलकावरती धावा 38 आहेत. 4 बाद 38. या स्थितीमध्ये मॅच आलेली आपण बघतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. पाठोपाठ विकेट्स निश्चित काढल्यात प्रवीण. ऑन हॅट्रिक प्रवीण, 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत. मला वाटतं एक हॅट्रिक राकेश माळीची आणि दुसरी सूरज बेद्रेची. या 2 यस हलक्या हाताने चेंडू खेळलाय. डीप वरून क्षेत्ररक्षक येणारे 2 धावा. त्याने ठरवलं होतं की गॅप भरपूर आहे, मिड विकेट, लॉंग ऑन स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आहे, त्यामुळे हळूवारपणे फटका खेळला तर 2 धावा मिळतील. धावफलक 40 वरती पोहोचणार आहे. विजयासाठी अजून 21 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण रायरेश्वर मावळा संघासाठी. प्रवीण परत एकदा हॅट्रिकची संधी गमावली प्रवीणने इथे. यस, फ्लिप करण्याचा प्रयत्न याबरोबर इथे होतोय. एक्केचाळीस धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागतायत. चौथ्या षटकामध्ये प्रवीणला अजून चांगली कामगिरी करावी लागते. यस, बॅक टू बॉलर, मात्र टॉस मोठा होता. इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. 2 धाव, 1 धाव केवळ प्राप्त होईल आणि धाव फलकावरती 42. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. रायरेश्वर मावळाज, अत्यंत महत्वाची लढत आहे. खेळाडूंनी वेळेचं भान थोडंसं ठेवा, स्पीडअप करा ही मॅच. आज सुद्धा आपल्याला भरपूर मॅचेस आहेत. ऑल इंडिया ओपन पूल सुरू होणार आहे. व्हाईट चेंडूची घोषणा इथे आपण आज सगळ्या क्वार्टर फायनल्स आणि राहिलेल्या लीगच्या मॅचेस, आजच्या अशा 7 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत आपल्या स्पर्धेमधील. आणि ऑल इंडिया ओपन या पूलमधील देखील 6 मॅचेस आपल्याला आज कव्हर करायच्या आहेत. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे मैदानामध्ये सुरू आहे. विजयाच्या नजीक समीर पोहोचतायत. यास पुन्हा एकदा ग्लान्स केला चेंडूला. ओहो, क्षेत्ररक्षक तिथे आणि 4 रन मिळतील. खराब क्षेत्ररक्षण. चौकाराबरोबर 47 वरती पोहोचतील. 4 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 47. रायरेश्वर मावळाज. पुन्हा एकदा प्रवीणनं थोडीशी आशा दाखवली होती, मात्र या आशांवरती परत पाणी फिरलं आणि फलंदाजांनी पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. 48 वरती पोहोचतायत, मात्र 13 धावा दूर. 12 चेंडू 13 धावा. संघनायकाची दोन्ही षटकं संपलेली आहेत. त्यामुळं आता या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती हाताळणारे चांगले कारागीर गोलंदाजी मार्कवरती आले पाहिजेत. फलंदाजांनी मात्र जी पडझड झाली मध्यंतरी तर ती रोखलेली आहे आणि धावा सुद्धा आणलेल्या आहेत.
माफ करा, धावफलकावरती 47 आहेत आणि 62 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. तर 15 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 15. चांगला चेंडू आहे उजव्याच्या बाहेर. पाहायचंय थोडा बचाव की थोडा अटॅक, कुठल्या खेळाला प्राधान्य देत आहेत गोलंदाज हे बघावं लागेल. पहिला चेंडू तर बचावात्मक टाकला होता, थोडासा बाहेर फलंदाजाला बाहेर खेचून आणण्यासाठीच टाकला होता, शॉर्ट ऑफ लेंथ. आणि तिकडे यावेळेस पुन्हा एकदा तोच चेंडू होता, थोडासा पुढे टप्पा होता, मात्र लेग कटर बाहेर टाकून तसाच ज्यावेळेस चेंडू बाहेर जातो विकेटच्या बाहेर, खूप लांब चेंडू. वाईडची घोषणा येते. धावफलक 49 धावा, 49. अजून 13 धावा हव्यात जिंकण्यासाठी. चांगली मॅच आहे. 13 टू विन. 11 चेंडू 13 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. आणि फलंदाज इथे संदेश दवणे स्ट्राईक एंडवरती, विक्रम शिंदे नॉन स्ट्राईक एंडवरती. संदेश दवणेसाठी हो ग्लान्स करायचा प्रयत्न होता, धावबाची संधी असू शकते, मात्र गोलंदाज तेवढ्या वेगामध्ये पुढे येऊ शकलेला नाहीये. एक धाव जरूर पूर्ण होईल आणि धावफलक 50. अर्धशतक इथे पूर्ण होणार आहे. 50 धावा फलकावर. दहा चेंडू 12 धावा. यस, परत एकदा बाहेर आहे आणि पुन्हा एकदा धाव घ्यायचा प्रयत्न होईल इथे. यस, थोडासा गाफिलतेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होता, मात्र तयार नव्हता इथे फलंदाज विक्रम शिंदे. शांत होता तो, काम होता तो, त्याला माहिती आहे की लक्ष थोडं छोटं आहे आणि त्यामुळे जास्त घाई करण्याची आवश्यकता नसावी. स्ट्राईक एंडवरती विक्रम, तर गोलंदाज यस लॉफ केला चेंडूला कव्हरच्या दिशेनं. हवेमध्ये चेंडू जरूर आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे. 2 धावा प्राप्त होतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे आणि 53 धावा. 4 बाद 53. 9 चेंडू 9 धावा या स्थितीमध्ये मॅच. अक्षय शिंदे गोलंदाजी मार्कवरती, विक्रम शिंदे समोर आहे, संदेश दवणे नॉन स्ट्राईक एंडला. 9 चेंडू 9. ज्यावेळेस अशी स्थिती असते बऱ्यापैकी आपण बघतो की कुठलाही संघनायक क्षेत्ररक्षण करणारा ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. इथे वाईड आहे. ऑप्शनल गोलंदाज वापरावे लागतायत इथे. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या गोलंदाजांचा वापर करावा लागतोय. संघनायक बाळा क्षीरसागर स्वतःची जागा सोडतोय आणि तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे आता कूच करतोय. यष्टीरक्षण करत होता, नवीन यष्टीरक्षक आता इथे यष्टीरक्षण करणारे. 54 धावा, 4 गडी बाद. फुल टॉस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच होईल. फलंदाज होणार आहे बाद. 5वा धक्का रायरेश्वर मावळाजला. पुन्हा एकदा कमबॅक, पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न इथे होतोय. धाव फलकावरती धावा आहेत 54. 5 गडी बाद 54. प्रयत्न जरूर केलेत, पुनरागमनाचे प्रयत्न जरूर केले. तर खरं तर लो स्कोअर मॅचला फाईट करायची होती, जिथे आपण बघतोय की 62 धावा 6 षटकामध्ये या मैदानामध्ये खूप मोठ्या नाहीयेत, आपण अनेक वेळा बघितलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस गोलंदाजी करायची आहे, ज्या वेळेस प्रतिस्पर्ध्यांनी हल्ला केलाय त्यानंतर प्रति हल्ला देखील केलेला आहे रत्नदुर्ग हिटर्सनं, आणि त्यामुळेच ही मॅच सतत अशी लांबत चाललेली आहे. पहिले षटक चांगलं आलं होतं, आपल्याला वाटलं होतं की नाही आता इथे रत्नदुर्ग हिटर्स निश्चित सामन्यामध्ये लवकर येईल. दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा ठोकल्याचं इथे
सचिन भोसले ना त्यावेळेस असं वाटलं होतं की नाही आता 30 झाल्यात, पुढच्या 30 तर 2-3 षटकामध्ये होतील. पण पुढे जाऊन आपण बघितलं परत एकदा मॅच मध्ये परत आले. प्रवीणनं 2 विकेट काढल्या. वाईड परत एकदा आहे. हे लांबत लांबलेलं षटक आहे. रबर सुद्धा इतका ताणला तर तुटू शकतो आणि हे षटक असंच ताणत राहिलं, लांबत राहिलं तर मॅच सुद्धा तुटू शकते. धाव फलकावरती 54 आहेत, 55 आहेत. 5 बाद 55, मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू इथे येतोय. जरूर कमबॅक केलेला आहे. अशी मॅच एकतर्फी मॅच बिलकुल झालेली नाहीये. फलंदाज ज्यावेळेस कधी उसळी घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना रोखलेलं आहे. फलंदाजाने गोलंदाजाने ज्यावेळेस विकेट घेतलेल्या आहेत त्यावेळेस त्यांच्यावरती हल्लाही झालेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा वाईड. 10वा चेंडू टाकावा लागेल या षटकातला. सहा चेंडू अतिरिक्त आलेले त्या षटकामधून आणि हे षटक 12 चेंडूंचं झालेलं आहे. अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधले विक्रम अजून मोठे आहेत. चांगला चेंडू आहे इथे आणि अखेर हे षटक लांबलेलं संपलेलं आहे. तर बघायचं विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 6 धावा. 6 अतिरिक्त चेंडू टाकून सुद्धा या षटकामध्ये सामना संपलेला नाहीये आणि या षटकामधून 9 धावा जरूर प्राप्त झालेल्या आहेत. 6 एक्स्ट्राज रन आल्यानंतरही 9 धावा खर्च झालेल्या आहेत. तर शेवटच्या षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा. रंगलेला सामना, निश्चित चांगला रंगतोय हा सामना. यानंतर दोन्ही संघाने तयार राहा. शिवनेरी विरुद्ध विजयदुर्ग. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध शिवनेरी. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे होते. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स. यानंतरचा सामना अत्यंत महत्वाचा सामना आहे. साखळी फेरीतला शेवटचा सामना दोन्ही संघांचा असेल तरी दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेला सामना आहे. गटामध्ये अधिक टॉप वरती पोझिशन गाठण्यासाठी देखील ती मॅच महत्वाची आहे. तर इथे मैदानामध्ये सातत्यानं कधी मागे कधी पुढे माघार पुढाकार सुरूच आहे. ऊन सावलीचा खेळ आपण बघतोय खूप वेळा. ही मॅच बऱ्याच वेळा इतकी उलथापालथ झाली या मॅच मध्ये, म्हणजे एखादा चांगला आचारी सुद्धा एवढ्या वेळा तो पदार्थ उलथा पालता करीत नसेल. एवढ्या वेळा ती मॅच उलथी पालती झालेली आहे. यस यस यस, टॅकन कॅच आणि परत एकदा इथे अजून एक फलंदाज बाद होईल. मॅच इज ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. क्रिकेटमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही पराभूत नसता. त्यामुळे ही मॅच शेवटपर्यंत झुंजत राहणार आहे. मात्र 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 2 धावा. बाळा क्षीरसागर पुन्हा यष्ट्यांच्या पाठीमागं. बऱ्याच वेळा त्यांच्याकडून मॅच निसटली. पहिल्या षटकामध्ये बाळाने 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 30 धावा सचिन भोसलेने बदलल्या. तिसऱ्या षटकामध्ये लागोपाठ 2 फलंदाज परत बाद झाले, पण त्या षटकामध्ये काही धावा आल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सामना बॅलन्स राहिला. 5व्या षटकामध्ये वाईड 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 अतिरिक्त धावा 6 आल्या. असं वाटलं होतं की आता सामना जातोय,
परंतु 6व्या षटकामध्ये चौकार आला. असं वाटलं की आता मॅच संपली. परत विकेट घेतली. परत एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातो इथे रत्नदुर्ग हिटर्सला. अशी लढाई पाहिजे की सोडायची नाही, मॅच शेवटपर्यंत सोडायची नाही, लढायचं आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. थ्रो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दिला जातोय आणि एका धावफलक 61 धावा. लेवल टाय होते मॅच. एक समान स्कोअर दोन्ही संघांचा. 2 चेंडू शिल्लक आहे. अजून कोणतीच मॅच या स्पर्धेमध्ये टाय झालेली नाहीये. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना शिवनेरी रॉयल्सनं ठोकलेला चौकार हा या स्पर्धेतला सर्वाधिक उत्कंठावर्धक सामना होता आणि त्यानंतरची ही मॅच देखील प्रचंड उत्कंठ वाढवणारी कॅच ड्रॉप होईल आणि याच बरोबर सामना जिंकला तो रायरेश्वर मावळा संघानं. अत्यंत चांगली मॅच. खरं तर एकच लागत होती धाव आणि त्याने 2 काढलेले आहेत. आता स्कोरर तुम्ही किती लिहिणार स्कोर कार्डवर?